हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. या स्पर्धेदरम्यान ज्यांनी साऊंड व्यवस्थित आम्हाला दिलं आहे ते सन्माननीय रुपेश पोसम यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. मी यांना विनंती करीन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील व शाल देऊन त्यांचं देखील या ठिकाणी आपण सर स्वागत करूया. रुपेश पोसम यांचं आम्ही ह्या स्पर्धेदरम्यान हे बघ इकडे, सहर्ष स्वागत करू इच्छितो. मायेची उबदार शाल आणि पुष्प या ठिकाणी त्यांना देऊन त्यांचं आम्ही ह्या PS परिवारातर्फे सहर्ष स्वागत करू इच्छितो. मित्रांनो थोडं पुढे या. कणकवली संघ हॉटेल संतोषी आपल्याला विनंती असेल आपण थोडं पुढे या. बक्षीस सरमनी थोड्याच वेळामध्ये होते आणि तुमची गरज असेल आम्हाला पुढे. त्यानंतर मी विनंती करीन या ठिकाणी मी संदेश सावंत यांना विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावरती या. संदेश सावंत आपल्या शुभ हस्ते ज्यांनी लाईटची व्यवस्था करून दिली आहे ते सन्माननीय समीर वर्ग साहेब आपण आपल्या हस्ते त्यांचं या स्पर्धेदरम्यान पुष्पक देऊन या ठिकाणी सहज स्वागत करूया. सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे. हे संपूर्ण 2 दिवस ज्यांनी लाईटची व्यवस्था व्यवस्थितरित्या या ठिकाणी आम्हाला सुपूर्त केली त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने स्वागत केलं जातं आहे. तसेच यूट्यूबचे सर्व टेनिस क्रिकेटचे सर्व गौरव सावंत साहेब यांचं देखील PS परिवाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. सरांनी सांगितलं आहे की त्यांच्या बदली विघ्नेश यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. मी शशांक जाधव साहेब यांना विनंती करतो आहे की आपण आपल्या शुभ हस्ते यूट्यूब ज्यांचं यूट्यूब टेनिस क्रिकेटचं जे संपूर्ण जगभरात पोचलं आहे आणि ISPL सारख्या एका मोठ्या स्टेजवरती ज्यांनी घर बसल्या TV वरती हे सर्व सामने ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतं आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. तुम्हाला हिरो बनवण्यामागे हे कॅमेरामॅन्स आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तुमचे रील्स यांनी व्यवस्थित शूट नाही केले तर ते येणार नाही आहेत. त्यानंतर यानंतर मी विनंती करीन परागभाई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते 2 दिवस ज्यांनी पंचमधून काम पाहिले ते दीपेश धुरी सर यांचं आपण ह्या मंडळाच्या वतीने स्वागत करूया. दीपेश सर या. आपल्याला विनंती असेल की आपण ह्या मंडळासाठी स्कोरर आणि अंपायर हे दोन्हीही ज्यांनी भूमिकेमध्ये जे आपल्याला पाहायला मिळाले त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे. या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे रुपेश धुरी सर यांचं. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या दीपेश धुरी यांच्यासाठी. तसेच 2 दिवस ज्यांनी स्कोरर म्हणून ज्यांनी काम पाहिले
मोसिम मुलसेकर सर यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीने स्वागत करू इच्छितो. मोसिम सर, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. मी विनंती करतो या ठिकाणी स्वागत करण्यासाठी त्यांचं. राजेश सावंत यांना विनंती करतोय की आपण मोसिम साहेब यांचं या स्पर्धेदरम्यान स्वागत करूया. या होलसेकर साहेब कृपया व्यासपीठावरती या. नाही मी राजेश सावंत यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते महेश देवगडकर यांचा आपण या स्पर्धेदरम्यान सत्कार करूया. महेश देवगडकर, आपल्याला विनंती असेल आपण या जरा लवकर व्यासपीठावरती. विलंब होतं. यानंतर खेळाडूंना फोटो सेशन खूप इम्पॉर्टंट असतं, कारण सर्व फोटो हे कधी एकदा स्टेटसला लागतात असं त्यांच्या मनामध्ये असतं आणि त्यामुळे तुम्ही थोडं सहकार्य करा जेणेकरून त्यांचे फोटो सेशन खूप चांगलं होईल. सूरज देवगडकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. पंचशील संघाचे कर्णधार सूरज देवगडकर यांचं देखील या ठिकाणी सर स्वागत केलं जात आहे. मी विनंती करतो या ठिकाणी स्वागत करण्यासाठी. सुनील कदम यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान आपण सर स्वागत करूया. या तसेच मी विनंती करीन ह्या स्पर्धेदरम्यान मी प्रशांत सावंत यांना विनंती करीन आपण आपल्या शुभ हस्ते राजू सावंत यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. राजू कदम यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. या तसेच युवराज, आपल्याला देखील विनंती असेल आपण जरा व्यासपीठावरती या. मी विनंती करीन या ठिकाणी राजेश सावंत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते युवराज यांचं देखील या ठिकाणी स्वागत करूया. या पटकन जरा मित्रांनो लवकर करा, कारण थोडा सूर्य अस्ताला होऊन गेलाय आणि त्यामुळे तुम्हाला त्यानंतर फोटो सेशन करायचं आहे, माहिती आहे. यानंतर वैयक्तिक पारितोषिक. मित्रांनो थोडं रोहन इंटरनेटचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण कृपया आमच्या व्यासपीठावरती यावं. लब्धे साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती या. त्यांचं देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. मी विनंती करतो शशांक साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी लब्धे साहेब यांचं सर स्वागत करूया. रोहन एंटरप्राइजेसचे सर्व चला. पाऊस सकाळपासून तुमच्यावरती मेहरबानी करू नये आला नाही आहे, थोड्या वेळासाठी आलेला, मात्र आता नाही आहे. तुम्हाला चांगलं फोटो सेशन करण्यासाठी देईल. आणि त्यानंतर ज्यांनी 2 दिवस हिंदीमधनं मित्रांनो एक सुंदर समालोचन करत तुमच्या सर्वांचं मनोरंजन केलं, ते या ठिकाणी मनोज मेकर सर हे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने मी पराग सावंत यांना विनंती करतोय की त्यांना देखील या स्पर्धेदरम्यान आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. धन्यवाद मित्रहो. या स्पर्धेदरम्यान तुम्ही पाहत असाल PS स्पोर्ट्स देवगड आयोजित स्पर्धा. गेले 2 दिवस सातत्याने तुम्ही जे सुरेख असं मराठी समालोचन ऐकलं ते म्हणजे आमचे योगेश पेंडुरकर सर यांचंही सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. शशांक जाधव सर यांना विनंती असेल की प्लीज. थँक्यू. धन्यवाद योगेश पेंडुरकर सर. धन्यवाद. आणि मेन पारितोषिकांकडे आपण येतो. सर्वांना विनंती असेल कणकवली संघ या. मित्रांनो थोडं पुढे
आणि त्यानंतर मी परत एकदा विनंती करेन हॉटेल संतोषी वेदांत या सर्व संघ पुढे घेऊन या, म्हणजे तुमच्या टाळ्यांचा आवाज, तुमच्या टाळ्यांचा निनाद हा खूप इम्पॉर्टंट असेल. जरी कोणी जिंकलं असेल, कोणी हरलं असेल, तरी मात्र आज देवगडमध्ये PS स्पोर्ट्सचं हे आयोजन समिती ही नक्कीच विजयी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या या PS स्पोर्ट्सच्या संपूर्ण आयोजन समितीसाठी, कारण एक जिल्ह्यातील आणि ह्या तालुक्यातील एक नावाजलेली ही नक्की स्पर्धा जरी पहिल्या पर्वात असेल, तरी मात्र ह्या पहिल्या पर्वाची धूम ह्या संपूर्ण महाराष्ट्राने, संपूर्ण देशाने बघितली आहे. ही मात्र कारण एक टेनिस क्रिकेटसारखं एक मोठं या ठिकाणी यूट्यूब चॅनल आणून देखील त्यांनी हे संपूर्ण तुमच्या तालुक्यातील, मालवण तालुक्यातील असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असतील खेळाडूंना संपूर्ण देशभर पोहोचवण्याचं काम या PS स्पोर्ट्सच्या संपूर्ण टीमने केलं आहे. आणि वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळतो. त्यातील पहिलं पारितोषिक असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ज्या गोलंदाजाने या संपूर्ण सिरीजमध्ये एक चांगली गोलंदाजी केली, ज्याने पिवळा चेंडू, बेसिकली पिवळा चेंडू हा खूप चांगल्या रीतीने हाताळला, तो गोलंदाज होता. आता मात्र बघूया कोण कोण गेस करते. ज्याने पिवळा चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळला तो गोलंदाज आहे, इकडनं राम आहे, इकडनं शशांक आहे. एक काहीतरी नाव सांगा. मित्रा जिंकलास, टॉस करा. त्यानंतर एकदा जोरदार टाळ्या. जो बॉलर या PS स्पोर्ट्सच्या पहिल्या पर्वाचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट असेल, पण मात्र मी मान्यवरांना विनंती करेन संदीप सावंत सर यांच्या शुभ हस्ते या बेस्ट बॉलरला हा बेस्ट बॉलरचा किताब दिला जाईल. आणि हा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सीझन पहिल्याचा आहे. जय गणेश कणकवली संघाचा राम. एकदा जोरदार टाळ्या. यस राम, पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वातील पहिला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आता सध्या फिलिंग काय आहे? पहिलं बक्षीस सुद्धा जिंकलेस. फिलिंग काय नाही, मला माझ्या टीमने चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद. ओके, धन्यवाद राम. हा राम होता. आणि त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मी संतोष सकपाळ सर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपण द्यायचा आहे. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्या बॅटरने सुंदर फटकेबाजी मैदानाच्या चारही बाजूने केली, आणि तो बॅटर आहे ओके, मी हिंट देऊ, तुम्हाला सर्वांना नाव समजेल. मी त्याला नाव दिलं होतं देवगडचा चॉकलेट बॉय, आणि तो चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध झालाय. एक बहारदार कामगिरी ज्याने केली. आणि अजून एक नाव होतं देवगडचा आतंक आणि देवगडचा चॉकलेट बॉय. एकदम जोरदार टाळ्या मिस्टर वेदांत जाधव साठी. हॅलो, वेदांत आहे तर बाईट झाली पाहिजे भावा थोड्याफार प्रमाणामध्ये. दरवेळी जिंकणं किंवा हरणं हे एक क्रिकेटचा एक दुसरा भाग आहे. मात्र ह्या मॅचमध्ये स्पेसिफिकली मी सांगतो की मी एवढ्या लांबवरनं येतो. मा भाऊ भारत या ठिकाणी बाबू जो ह्या स्पर्धेसाठी मला त्यांनी सांगितलं होतं, आणि मी 2021 पासून या मैदानावरती कॉमेंट्री करायला येतोय या हायस्कूलच्या पटांगणावरती. आणि मी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खरं सांगतोय, मी ह्या पोरासाठी येतो कारण याची बॅटिंग बघायला एक नंबर मजा येते. वेदांत जाधव आता मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये हा सामना वेदांत गेलाय. काय वाटतंय सध्या? तो एक रन्स कुठेतरी वाईडला सगळेजण ओरडत होते की तो 2 रन्स होणं गरजेचं होतं. झाले असते वाटतंय तुला की त्या शेवटच्या चेंडूवरती? नाही, माझा विश्वास होता माझ्या पार्टनरवर युवराज सावंत की तो 2 बॉल 5ला पण षटकार मारू शकतो, म्हणून मी स्ट्राईक नाही घेतली. ओके, विश्वास खूप गरजेचा आहे. आणि कधी कधी काय होतं की क्रिकेट खेळत असताना आपण जास्त विश्वास किंवा आपला जो टीमवर्क आपण म्हणतो त्यावरती आपला विश्वास असतो, आणि तो कधी कधी का होईना पण कुठेतरी तो देखील
खेळाडू आहे त्याच्याकडनं देखील कधीतरी प्रेशरमधनं ती सिच्युएशन हँडल होऊ शकत नाही, हे आम्ही देखील जाणतोय. मात्र मित्रा, ह्या कालच्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये तुझी फलंदाजी केली. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो वेदांत जाधवसाठी. आपला भाऊ आहे छोटा, सिंधुदुर्गमध्ये आणि महाराष्ट्रात परत एकदा चर्चा होणार या नावाची. वेदांत जाधव, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. मी विनंती करीन सन्माननीय सुनील जाधव साहेब यांना की ह्या स्पर्धेसाठी 2 दिवस जे समालोचक म्हणून आपल्याला लाभले मयेकर साहेब यांचं आपण या ठिकाणी ह्या स्पर्धेची आठवण भेट देऊन त्यांचं या स्पर्धेदरम्यान आपण सर स्वागत करूया. मयेकर सर, मी आपल्याला विनंती करीन की आपण कृपया या ठिकाणी येऊन हे प्रेमाचं पॉकेट या ठिकाणी PS स्पोर्टच्या मान्यवर समितीकडनं तुम्हाला दिलं जातं आहे ते आपण कृपया या ठिकाणी घ्यावं. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. या ठिकाणी मित्र हो, या स्पर्धेदरम्यान जे मराठी समालोचन तुम्ही ऐकलं ते आपले मित्र ज्यांनी सन 2021 पासून या मैदानावरती समालोचन केलं आणि ज्या ठिकाणी आत्ता जे काय वेदांत बरोबर बोलले खूप चांगलं वाटलं, तर त्यांचंही या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि जे मानधन आहे ते देऊन स्वागत केलं जातील. सुनील जाधव सर, खरोखरच सुरेख असं समालोचन तुम्ही ऐकलात मित्रांनो, धन्यवाद. तसेच अली एंटरप्राइजेस यांच्याकडनं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आली होती. वैयक्तिक ती मी या ठिकाणी प्रायोजित करतोय. बॉलर अरफात यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. एक चेंडू त्यांचा डॉट होता. 100 रुपये या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रायोजित करण्यात आले होते. ते या ठिकाणी राहुल आरेकर यांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी अरफत यांना देखील या ठिकाणी हे 100 रुपयाचं पारितोषिक द्यावं. त्यानंतर शशी शकफाळ यांना देखील मी विनंती करेन 400 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रदर्शित केले गेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल. राहुल, मी आपल्यालाच विनंती करेन आपणच हे पारितोषिक या ठिकाणी सर्वांना प्रायोजित करूया तुमच्याच हस्ते. यानंतर वेदांत यांना देखील मी विनंती करेन परत एकदा व्यासपीठावरती येण्यासाठी. त्यांच्यासाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी होतं. वेदांत आणि यानंतर युवराज सावंत आणि युवराज सावंत यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. 2 चौकारांना 500 रुपयांचं तब्बल पारितोषिक लावलं होतं. सन्माननीय अली कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा फरहान खान साहेब यांच्याकडनं एकदा फरहान खान साहेब यांच्यासाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होत जाऊन दे की नुसते खिशामध्ये पैसे असून चालत नाही, त्यांनी हात घातलाय आणि ह्या संपूर्ण नवख्या खेळाडूंना या ठिकाणी त्यांनी गौरवलंय. त्यांचं देखील ह्या मंडळाच्या वतीने खूप खूप सर स्वागत. यानंतर त्यानंतर थोडासा विलंब होतोय कारण मला पण माहिती आहे मालिकावीरसाठी तुम्ही सगळेजण वाट बघतायत आणि तुम्हाला मालिकावीरसाठी आम्ही अजून थोडी वाट पाहायला लावणार आहोत. कारण त्या अगोदर जे 2 नंबरचं पारितोषिक आहे ते आम्ही या ठिकाणी प्रायोजित करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की हॉटेल संतोषी संघ जो ह्या स्पर्धेदरम्यान उपविजेता संघ ठरलाय, कर्णधार UV सावंत आणि संघ मालक सन्माननीय ह्या गावचे ह्या नगरसेवक संतोष तारी साहेब यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यावं आणि नंबर 2चं चषक या ठिकाणी आपण आपल्या संपूर्ण टीमच्या साह्याने या ठिकाणी उचलावं. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण उभं राहून या संपूर्ण टीम्सला एकदा शुभेच्छा देऊया. सर्व संघ या ठिकाणी येऊन या ठिकाणी हे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक व रोख रुपये 8000 हे या ठिकाणी प्रायोजित केलं जातं यांच्या सर्वांसाठी सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये. मरगज साहेब, मी आपल्याला विनंती करेन की आपण हे 2य क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी कर्णधार
युवी सावंत आणि संघमालक संतोष तरी साहेब यांच्या कडे आपण हे सुपूर्त करूया. हे संपूर्ण शहर कॅमेऱ्यामध्ये तुम्ही सर्वजण टिपताय, त्यामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप सहर्ष स्वागत होत आहे. आणि त्यानंतर नंबर 1चा जो संघ आहे, जो नक्कीच वाट पाहतोय की नंबर 1चा हा पुरस्कार आपल्याला भेटतोय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. जय गणेश कणकवली संघासाठी रोख रुपये 15,000 व चमचमणारं हे चषक या ठिकाणी वाट पाहत आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये तुम्हाला हे पारितोषिक या ठिकाणी सुपूर्त केलं जात आहे. कर्णधार आणि आपल्याला विनंती असेल दोघं जण वरती आणि बाकी सर्व खेळाडू हे खालच्या बाजूने. मी सन्माननीय विजय कदम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे नंबर 1चं पारितोषिक या ठिकाणी सुपूर्त केलं जात आहे. कणकवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या स्पर्धेदरम्यान विजेता ठरलेला संघ जय गणेश कणकवलीचा संघ पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो विजेत्या संघासाठी. जरा कणकवली संघ जरा इकडे पण. तसेच अजून एक पारितोषिक राहिले सन्माननीय महेश देवगडकर यांच्याकडनं लावण्यात आलं होतं. साईनाथ सनीत यांच्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक होतं. सनीत मी विनंती करेन की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि हे पारितोषिक या ठिकाणी घ्यायचं आहे. हा तोच गोलंदाज आहे ज्याला परागभाई मी तुला सांगितलं होतं की याच्यावर लक्ष ठेव, येणाऱ्या फ्युचरमध्ये तुमच्या पंचशीलचं नाव हा नक्कीच रोशन करेल. असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सनीत. यातला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांच्याच हस्ते या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. सुंदर गोलंदाजी मित्रांनो. या छोट्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यानंतर महत्वपूर्ण आपण पाहतो आहोत हॉटेल संतोषी आणि कणकवली मालिकावीर अजूनही राहिलाय. अजूनही. आणि ह्या पहिल्या पर्वाचा मालिकावीर जो असेल तो मी देण्यासाठी विनंती करतोय. पण त्या अगोदर मी थोडी या ठिकाणी थांबतोय. मी या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय विजय कदम हे या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देत आहेत. नमस्कार. आता कार्यक्रम म्हणजे आता PS स्पोर्ट्स देवगड यांनी चालू वर्षी सुरुवातीलाच जो मॅचेस भरवलेले आहेत आणि त्याला उपस्थित प्रतिसाद मिळालेला आहे. आणि 29 मला वाटतं 29 टीम होते. तर याला टीमला मी पराग व त्यांच्या टीमला भविष्यातसुद्धा असं भरघोस यश मिळून अशाच स्पर्धा भरवत अशा मी शुभेच्छा देतो. आणि आजच्या 1 नंबर आणि 2 नंबर म्हणजे देवगड आणि कणकवली या विजयी संघाला सुद्धा मी शुभेच्छा देतो. जय हिंद. तर या संपूर्ण टुर्नामेंटचा मालिकावीर मी विनंती करीन पराग साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आणि सुशांत साहेब यांना देखील की शशांक साहेब यांना देखील की आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण पहिल्या पर्वाचा मालिकावीर जो आहे, ज्या मालिकावीरने ह्या संपूर्ण मॅचला एक अप्रतिम वेगळी दर्जेदार पाहिलं तर फलंदाजी केली आहे आणि तो खेळाडू आहे. परत एकदा विचारतो, तो खेळाडू आहे यस तारी साहेब आपण त्याने 2 दिवस या मैदानावरती राहुल रामाने खूप चांगलं ह्या संपूर्ण क्रिकेटचा आस्वाद घेतलाय. तो 4-5 वेळा जरी पडला असेल तरी पण तो इकडनं उठून कुठेही गेला नाहीये. याच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. त्याने या संपूर्ण सामने या ठिकाणी चिखलात तो तिकडे पडला कॅच घेताना पण तो तरी घरी गेला नाहीये. आणि रामासाठी सुद्धा एकदा टाळ्या. मात्र ह्या पहिल्या पर्वाचा जो मालिकावीर आहे, ज्या मालिकावीरने ह्या संपूर्ण मॅचला या संपूर्ण टुर्नामेंटला आपल्या फलंदाजीने आपल्या गोलंदाजीने नटवलाय, एकदा जोरदार टाळ्या जय गणेश संघाचा अनिकेत कांबळे. एकदा जोरदार टाळ्या अनिकेत साठी.
या ठिकाणी पारितोषिक दिलं जात आहे ह्या पहिल्या पर्वाचा अनिकेत कांबळे यांच्यासाठी. यस अनिकेत, पहिलं पर्व आहे आणि ह्या पहिल्या पर्वाला अनिकेत तू मालिकावीर झालायस पहिल्या पर्वाचा, कणकवली संघाचा स्टार खेळाडू. आज जेव्हा जेव्हा तू मला कुठे भेटशील तेव्हा तेव्हा मी तुला ह्याच नावाने हाक मारी, कणकवली संघाचा स्टार खेळाडू अनिकेत कांबळे मित्रांनो माईक वरती आहे. काय वाटतंय सध्या फिलिंग काय? पहिलं पर्व मालिकावीर आणि संघ देखील विजयी झालाय, चषक आज जाणार आहे कणकवलीमध्ये, काय फिलिंग काय? सर्वप्रथम तर मी PS स्पोर्ट देवगड यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे घ्यायला दिला. तर म्हणजे टीम ही त्या अतुलाने म्हणजे तो आमचा स्पॉन्सर आहे ना, त्यानेच आम्हाला हे केलं. नाहीतर मी मुंबईला जात होतो कारण माझी आज संध्याकाळची तिकीट होती तुतारीची. तर आता त्यांच्यामुळे मला आता घरी काय बघावत नाही असं झालंय. ओके, तुझी तुतारीची जरी तिकीट कॅन्सल झाली असली तरी तुझी आजची मालिकावीराची तिकीट ही कन्फर्म झाली आहे देवगडमध्ये, कारण पहिल्या पर्वाचा पहिला मालिकावीर तू झालाय PS स्पोर्टचा, हे विसरू नको. यानंतर 5वा 10वा जेवढा सीझन येईल तेव्हा तेव्हा सांगितलं जाईल की पहिल्या पर्वाचा मालिकावीर कोण होता मित्रांनो? अनिकेत कांबळे. आणि हा आवाज तुला शेवटपर्यंत ऐकायला येईल तुझ्या तुझ्या क्रिकेटच्या वाटचालीसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत. आणि आपण पाहत होतो, आजमावत होतो PS स्पोर्ट 2025चा ह्या पहिल्या पर्वातील महाअंतिम मुकाबला ह्या हायस्कूलच्या पटांगणावरती समाप्त झालाय. मात्र क्रिकेट जरी उन्हाळ्यात असला हिवाळ्यात असला तरी आता सिंधुदुर्गात कोकणात हा क्रिकेट पावसाळ्यात देखील खेळवला जातोय आणि मोठ्या प्रमाणात खेळवला जातोय. अशाच काहीशा स्पर्धा सिंधुदुर्गवासियांच्या भेटीला वेळोवेळी येत राहतील आणि त्यातीलच पुढच्या दिवसातील स्पर्धा 26-27ला याच मैदानावरती DRCCची आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेमध्ये देखील मी तुमच्या स्वागतासाठी समालोचनासाठी नक्कीच उपस्थित असेल. या ठिकाणी ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी मला आयोजन समितीने समालोचन करण्याची संधी दिली. भारत पेंडुरकर जो माझा भाऊ आहे, त्यानंतर राहुल आरेकर यांनी देखील ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी या ठिकाणी ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी मला समालोचनाची संधी दिली राहुलला मी या ठिकाणी आयोजन